नमस्कार मैत्रिणींनो, कसे आहात तुम्ही सर्व? मस्त ना? तर मीही छान आहे. तर चला बघूया आज आपण लसूणी मेथीची रेसिपी. तर मी भाजी छान वॉश करून पाणी निथरायला ठेवून दिली आहे जाळीवर. तोपर्यंत आपण करूया चटणीसाठी तयारी. तर इथं मी लसूण भरपूर घेतलेला आहे. आपल्याला लसूण जास्त यूज करायचं आहे. आणि इथं मी अर्धी वाटी शेंगदाणे भाजायला ठेवलेले आहेत. तर जे आपण शेंगदाणे भाजून घेऊया आणि तोपर्यंत लसूणही सोलून घेऊया. तर बघू शकता तुम्ही इथं मी लसूण इतक्या प्रमाणात घेतलेला आहे. तुम्हाला जर एक्स्ट्रा आवडत असेल तर तुम्ही अजून एक्स्ट्रा घेऊ शकतात किंवा कमीही करू शकतात. तर इथं माझे शेंगदाणे भाजून झालेले होते, ते आपण डिशमध्ये काढून घेऊया. आणि आता कढई तापलेली आहे, त्यामध्ये आपण लगेचच मिरच्याही भाजायला घेऊन घेऊया. तर मिरच्या भाजताना आपल्याला तेलाचा वगैरे यूज अजिबात करायचा नाही आहे. फक्त त्यांना चटके बसतील ना इतक्याच मिरच्या भाजायच्या. आणि शेंगदाणेही तेवढेच भाजायचे जितके की वरचं फक्त त्याचा टर्फल निघेल. जास्त काळे वगैरे नाही करायचे शेंगदाणे. आणि बघा लसूण आपण जो भरपूर सोललेला होता ना, त्यातला अर्धा लसूण आपण जी चटणी दळणार आहोत ना त्यामध्ये ॲड करू. आणि बघा मी या प्रकारे मिरच्या भाजलेल्या होत्या. फक्त चटके देऊन घ्यायचे त्यांना, आपल्याला जास्त भाजून नाही घ्यायची, ठेच्याला भाजतो त्या प्रकारे. तर अर्धा लसूण ना मी चटणीमध्ये काढण्यासाठी ॲड केला. आणि जो अर्धा लसूण आपण ठेवलेला आहेत ना, तो आपण फोडणीमध्ये तेलात यूज करणार आहोत. तर बघा एकीकडे तेलही ठेवलेलं होतं तापायला कढईमध्ये. तेल छान तापलेलं आहे. आता आपण मोहरी आणि जिरं घालूया त्यामध्ये. मोहरी जिरं छान तळतळलं ना की त्यामध्ये आपण जी दळलेली चटणी आहे ना ती पण ॲड करून घेऊ. आधी आपण जिरं मोहरी घालू आणि लसूण घालूया त्यामध्ये भरपूर. लसूण छान आपल्याला ब्राऊन रंगाचा करायचा आहे. तर बघा मी लसूण घातलं त्यामध्ये, आपण जो शिल्लक ठेवलेला होता तो. तर आता आपण छान लसूण ब्राऊन होऊ देऊ. आणि बघा चटणी अशी दळलेली होती. आता ही चटणी आपण तेलामध्ये ॲड करूया. आणि छान मस्त फ्राय करून घ्यायची चटणी पण, जोपर्यंत तिला तेल सुटत नाही इतकं आपल्याला छान फ्राय करायचं आहे, परतवून घ्यायचं आहे छान प्रकारे. बघू शकता तुम्ही लसूण किती छान दिसतोय. लसूण आपल्याला भरपूर घालायचं आहे. आणि तुम्ही कोणत्या प्रकारे करतात प्लीज मला कमेंट्स करून सांगा. आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन पण प्रेस करा, जेणेकरून फ्युचरमध्ये जे पण नवीन व्हिडिओ येतील ते आधी तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर दिसतील. तर बघा मी या प्रकारे छान मस्त परतवून घेत आहे चटणी. आणि बघा तुम्ही असं तेल सुटायला लागतं. आपण छान परतवून घेतली आणि तिला व्यवस्थित की मग चटणीला असं तेल सुटतं. बघा तुम्ही साईडला बघू शकतात. आणि ही बघा आपण जी धुतलेली होती ना मेथी, ती आता आपण या चटणीमध्ये ॲड करूया. तर आपल्याला हळूहळू टाकायची आहे, जेणेकरून तिची क्वांटिटी कमी होत जाईल. ती शिजेल ना तशी कमी होईल. आणि मग आपण अजून त्यामध्ये मेथी ॲड करत जायची. एकदम जर टाकली ना तर ती कढईमध्ये बसणार पण नाही इतकी आणि खाली पडायची मग परत. त्यामुळे आपण थोडी थोडीच टाकत जायची आणि थोडी थोडी मिक्स करत घ्यायची. बघा मी कशी हळूहळू थोडी टाकली आणि थोडी मिक्स करून घेतली. आता आपण परत त्यामध्ये थोडी मेथी ॲड करणार, ती पण छान मिक्स करून घ्यायची. आणि वाफ लागली ना मेथीला की ती लगेचच शिजते, त्याला काही वेळ लागत नाही. किती पण जास्त आपण मेथीची जुडी किती मोठी घ्या, भाजी झाल्यानंतर ती दिसते ते एकदम थोडीच. बघू शकतात तुम्ही मी छान मस्त थोडी थोडी ॲड करत गेली, जेणेकरून ती व्यवस्थित बसेल कढईमध्ये. मेथी छान 2-3 पाण्याने वॉश करून घ्यायची, कारण ना आपल्याला दिसत जरी नसले ना तरी बारीक किटाणू आणि माती वगैरे असतेच मेथीला. त्यामुळे छान 2 ते 3 पाण्यांनी वॉश करून घ्यायची आणि मगच यूज करायला घ्यायची भाजीला. बघा छान मिक्स करून घ्यायची. तर हे बघा मी इथं छान मिक्स केली या प्रकारे. आणि आता आपण तिला छान वाफेवर 10 मिनटं होऊ देऊ. अगदी 15 मिनटामध्ये आपली भाजी तयार होऊन जाते. मी इथं 10 मिनटासाठी तिला छान वाफेवर ठेवली आहे. बघा तिला मस्त तेलही सुटलं आणि मेथीच्या भाजीचं जे तिचं पाणी असतं ना तेही छान सुटतं, त्याच्यातच भाजी शिजू द्यायची. आणि हे बघा तुम्ही बघू शकता लास्ट लुक या प्रकारे. तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली प्लीज मला कमेंट्स करून नक्की सांगा. बाय.